हे बघा, हे दोघं कलर देत आहेत आणि यांना मी नाही दिसत अजिबात, मला दिसतात ते. कारण आमच्या ना काच आहेत ना, दिवसाच्या बाहेरचं ट्रान्सपरंट दिसतं आणि रात्री आहे ना बाहेरून आतलं दिसतं. ते खूप वेळ झालं ओरडत होते. हे टॉवेल होते तिथं, तर धप 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 खिडकीला आवाज केला त्यांनी आणि बघ कसे काम करतायत उन्हात. तरी मला शूटिंग करताना भीती वाटते, तिकडून त्यांना मी नाही दिसत. उतरतोय तुम्हाला काय व्हिडिओ दिसतोय का? आता थोडं उभं राहून चालू. हे असं पाहिजे, असं दादा असं पाहिजे का? पण ते हे तुमचं हे खाली असं असं असेल तर बरोबर होतं. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर व्लॉगला आता सुरुवात करते. हे वडाळे तलावकडे आम्ही इथे पहा, इथे योगाला येत होती मी लाईव्हला एप्रिल महिना पूर्ण योगा दाखवलेला आणि इथे पहा मे महिना भरपूर काम, म्हणजे ऊन चालूच होतं. सगळे घरातले कामाला बिझी होते, प्रणित, मिस्टर, प्राची पण. मग मी बोर व्हायची. माझा योगाचा टायमिंग पण संध्याकाळी 5ला असायचा. मग मिस्टर असले की मला बाईकवर न्यायचे. तर त्या वेळात मी काय करायचे, इथे पहा, कारण जून महिना पावसाचा लागतो ना, तर मग आपण झाडू मारतो घरातलं. तर ह्या सोफ्याच्या खाली बाजूला साईडला या भिंती पण अशा धुळीने भरलेल्या आहेत. कारण बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळं सगळी धूळ आपण बसतो येऊन बाहेरून. सगळं पहा किती घाण झालाय कवर. तर सगळा कचरा काढून घेतला. माझं मीच सरकवते हळूहळू. खाली कार्पेट असल्यामुळं म्युझिक टीव्हीला लावले. एक फोन हा व्हिडिओला बिझी आहे, एक फोन कॉलिंगसाठी ठेवलेला बाजूला सगळ्यांचे. तर हे पहा, हे पेपरचे असे ठेवते मी कवर आत स्टिक बसायला एकदम. आणि कवरमुळं पहा सोफा असा नवीनच दिसतो. तर हे डीप क्लीन चालू आहे माझं काम. आणि गाणे लावल्यामुळं कसले विचार पण येत नाहीत, चिडाचिड होत नाही, काही नाही. कारण मिस्टर असते तर बाजूला असं सरकवायचं काम म्हणा, दोघांनी मिळून करता येतं. प्रणित असला, आता ते कामात बिझी असल्यामुळं काय करणार. आणि आपल्याला तर, मला खूप स्वच्छतेची आवड आहे. कारण हे मधलं आपण रोजचं क्लिनिंग करतो, पण हे साईडचं वगैरे भिंत पण पहा अशी थोडी काळी झालेली आणि माती सगळी भरून गेलेली आहे सगळीकडं अशी, म्हणजे बारीक बारीक माती. तर हे पण मी काढते आणि सोफा एकदम हळूहळूच खेचते, कारण ना खाली कार्पेट असल्यामुळं. तर म्युझिकचे थोडे थोडे तुम्हाला ऐकायला, मी कोणते गाणे ऐकत होते ते थोडेसेच ठेवलेत, कारण कॉपीराईट लागतो आणि माझ्या लक्षात पण नाही येणार मग मी कोणते सॉंग्स ऐकत होते. म्हणून थोडीशी तुम्हाला बारीक झलक दाखवलेली आहे मध्ये मध्ये. लाईक करायला विसरू नका. आणि काम बघा किती. आता आज योगाला तर सुट्टी, म्हणजे दांडीच झाली आहे माझी. कारण हे दुपारी 11 नंतरच मी चालू केलं.
आणि मिस्टर सेकंड ड्युटीला गेलेले दुपारच्या, ते संध्याकाळी येणार होते. मग आता वयानुसार अशी बिजी पण राहते. आपलं घर पण क्लिनिंग दमायला होतं मला, नाही होत ही कामं. अर्बन कॅपलाच देणार होते मी. धूळ बघा किती कचरा, डस्ट, समोरच झाडतो आपण आणि हे पाठी एवढं घाण घेऊन मला आवडतच नाही हे. आणि आता पावसाळा सुरू होणार तरी ही घाण नकोच. म्हणजे संपूर्ण कानेकोपरे मला खूप डीप क्लीन करायला आवडतं. बटनाच्या इकडचं पण तुम्हाला दाखवते. बघा कसं डस्ट बसलेलं आहे, हात आपले लागलेले. हे पण आपल्याला क्लीन करायचे. आणि जाळ्या बघा अशा बारीक बारीक कोपऱ्यांमध्ये आहेत. आणि कलर पहा, आमच्या आता घराला रिनोव्हेशन होऊन 4थं वर्ष चालू आहे. हे कसं म्हणजे आत्ताच कलर पण दिलेला, पुन्हा सगळं एकदम म्हणजे मस्त रूम आहे आमचा. आणि क्लीन पण ठेवते ना मी, असं म्हणजे घाण ठेवत राहिली असती तसंच तर ते खूप लवकरच कलर पण उडून गेला असता, म्हणजे ओळखायलाच आल्या नसते भिंती. ते पुसून घेते मी, झाडून घेतलं तर या कपड्याने मी सगळा कचरा असा माती वगैरे पुसून घेते सुक्या कपड्याने. आणि ओल्या कपड्याने पण आपण थोडंसं लिक्विड टाकणार खुशबूचं. आणि हे पण मी पुसून घेते बटनांचं. मध्ये मध्ये पाणी वगैरे पित होती. तर हे व्हॅक्यूम क्लीनर माझं नवीनच आहे, ते तुम्हाला मला आता दाखवते मी कसं यूज करते वगैरे. कारण कॅमेरा पडत होता, पकडलाय मी. कुठे ठेवू ते कळतच नव्हतं मला. कॅमेरा एकदम जवळ येत होता आणि एकदम हे पहा टीव्हीला हे गाणे लावले होते, जुहू चावला आणि आमिर खान. थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे, तर आपल्याला सगळ्या व्हिडिओबद्दल पण बोलायचं आहे. कारण व्हिडिओ तुम्ही शॉर्ट्स पाहता आणि व्हिडिओला स्किप करून पाहत राहता. असं करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे कळेल. आता हे डीप क्लिनिंग करताना पहा, तुम्ही पण अशी करता का मला सांगा बरं. घर असं नसाल करत तर अशा प्रकारे करत जा तुम्ही. प्रत्येक महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला तरी ॲटलिस्ट असं डीप क्लीन करत जा. नुसतं समोरचं आपण झाडून पुसून घेत असतो. तर कामवाली पण लावली तर ती तर एवढं करणारच नाही. माझं तर हॉल पहा तुम्ही, किती ती झाडणार सगळं बाजूला पुढं घेऊन. नाही करत ते लोक काम व्यवस्थित. आणि आपण पण किती वेळा त्यांना बोलणार, ओ इथे राहिलं तिथे राहिलं. त्याच्यासाठी मी नाही ठेवत कामवाले. आता मला किचन पण क्लीन करायचं आहे, तर तो पण मी व्हिडिओ बनवणार आहे. तर इथे पहा मी मशीन घेऊन आली आणि आता सगळं सेटअप करते. किती बघा हालचाल, किती वेळा पाय पळतात, हात पाय मान सारखी वाकत राहते. पण गाण्यांमुळं मला काही नाही, आपण त्या गाण्याच्या ह्याच्यात राहतो ना, हॅपीमध्ये. आणि हे घाण काढल्यानंतरचा जो आनंद वेगळाच होतो पहा तुम्ही करून. क्लीन झाल्यानंतर कसं एकदम मनाला हे होत राहतं. तर ह्याच्यामध्ये एकदम बारीक बारीक धूळ पण खेचली जाते.
कोपऱ्यामध्ये आपण जे खाल्लेलं सगळे पडतात ते सगळं बारीक बारीक भरून निघतं, खेचतं ते मशीन. असा आहे सोफा आमचा. बेड पण बनतो. तर हे पण मी काढून घेते. हे ब्लँकेट आम्ही AC वापरतो ना झोपायला, AC ऑन करतो मग ब्लँकेट लागतात. हे पुण्यात घेतलेले आहेत मी ॲक्च्युली ब्लँकेट. मुंबईमध्ये नाही यूज होत. बेडशीट पण बास होते इकडे, तर ते तिकडच्या कप्प्यात ठेवत असते. मग ते पण सगळं क्लीन करून घेते, एकदम डीप क्लीन. मिस्टरांचा मध्ये मध्ये फोन येत होता. मी काय बोलत बसले नाही, फक्त फोटो काढून टाकत राहिले. काम चालू आहे, काम चालू आहे. आणि माझ्या म्युझिकमध्ये आणि कामामध्ये मी मग्न राहते. तर हा व्हॅक्यूम क्लीनर मी कुठून मागवला आहे, कोणाला घ्यायचं असेल तर सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून घ्या तुम्ही. पहा या आपण बेडच्या खाली किती कचरा निघालाय. तर सगळा मी काय व्हॅक्यूम क्लीनरमध्ये भरत नाही आहे, तो मोठा सगळा कचरा सूपमध्येच भरते, झाडून घेते, सुपलीमध्ये भरते. कारण त्या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये पण डस्ट सगळा कचरा जमा होतो, मग तो पण क्लीन करावा लागतो, धुवावा लागतो. आपल्या वापरण्यावर आहे. याच्यामध्ये पहा असं एकदम बारीक बारीक धूळ खेचली जाते. आता झाडून निघाली नाही आहे ती, पुन्हा एकदा सगळं पाठीमागून फिरवून घेते मी बारीक बारीक धूळ. काळजी घेते कार्पेटची. ते किती लांबपर्यंत जातं, भरपूर वायर मोठी आहे त्याची. ते स्टीलचं भांड आहे. पहा सगळं सोफा मी पाठीमागून पण क्लीन करते. बघा सोफा आमचा कलर बघा, पुन्हा हात लागलेले नाही आहे. कवर घालतो ना आम्ही, धुवून कवर असतं त्याला, त्याच्यामुळं त्याचा कलर पण व्यवस्थित राहिलेला आहे. तर मला माझ्या वस्तू सगळ्या तुम्ही पहा, जुन्या पण मी गावी दिलेत, पण ते कपडे ॲक्च्युली मी चेंज करणार होते. शॉर्ट्स आणि टी-शर्ट घालून करणार होते, पण वेळ जाईल आणि मग म्हणून आहे त्या गाऊनमध्ये कपडे काम करते. आता पहा सगळे ठेवून दिले मी साफ करून भरून. कवर धुवायला काढलेला आहे. भिंत पण मी पुसून घेतलेली आहे. तुम्ही थोडा विचार करा, सारखा कॅमेरा सेट करायचा, पुन्हा ते काम करण्यात मग्न राहायचं, कोणी शूटिंग करायला नाही मला. आणि भूक पण लागलेली, नाश्ता केलेला मी. हे केस भरते मी हातानेच. तर तुम्ही म्हणाल ते व्हॅक्यूम क्लीनर फिरवलं की नाही, नाही फिरवलं मी इकडे, म्हणूनच हाताने केस भरले. फक्त सोफ्याचाच पूर्ण भाग, पाठचा पुढचा सोफा क्लीन केला आहे व्हॅक्यूमने. आणि हे सगळं मी झाडूनच भरते. तुम्ही बघितलं असेल फ्लोरिंग पूर्ण मी झाडूनच कचरा झाडला, भरला असेल, डस्टबिनमध्ये टाकला. तर ही समोरची बाजू येते. तर हॉल असा आमचा एल शेपमध्ये आहे, एल टाईपच्या. आणि हा पहा हे एल झाला, आता मी झाडून मारला ते. आणि इकडे एवढी जागा आमची असते. आणि इकडे मध्ये सेंटर टेबल, आणि इकडे मेन एंट्री आपली दरवाजाची. इथे मी फिरवते पहा व्हॅक्यूम क्लीनर. खूप छान आहे एकदम, म्हणजे
धूळ अशी पूर्णच हे होते, शोषून घेते व्हॅक्यूम क्लीनर. तर हे काय मी रोज नाही वापरत. जास्त धूळ वाटतेच आपल्याला घरामध्ये. आपण रोज झाडू मारतो आणि मग अचानक भरपूर धूळ दिसायला लागते, तेव्हा मग मी हे काढते. खाली त्याला व्हील पण आहे, ते भरपूर लांबपर्यंत जातं. पण मी झाडूचा पण वापर केलेला आहे, तुम्ही पाहिला असेल. आणि आता मी हे पण करणार, म्हणजे पुसून पण घेणार आहे फ्लोरिंग. इथे मॉप मी हल्ली नाही वापरत. पहिले खूप वापरायची मी कमरेच्या त्रासामुळं, पण हे इथले रूम असे एवढे असल्यामुळं इकडे मी घेतलंच नाही आहे मॉपिंगचं असं. प्रणीतचा बेडरूम आलेला आहे, तिथे आले आणि सगळं वॅक्यूमने आता भरून घेते डस्ट. म्हणजे कसं हॉलच्या नुसार सगळेच म्हणजे असे डीप क्लीन होत आहेत ना. आता वॅक्यूम क्लीनर पण काढलेला आहे एवढा, तर मग आपण सगळेच रूम. प्राचीच्या इकडं आले मी. पहा भिंतीवरचं पहिलं पाडून घेते डस्ट, कारण ना ते कामं चालू असल्यामुळं सगळी धूळ घरात येतच होती. खिडक्या लावल्या तरी ते नंतर सगळं भरत होतं. आपण गावी कुठे बाहेर गेलो, एक दिवस दरवाजे बंद करून गेलो तरी आलो तरी घरामध्ये पाय ठेवला की लगेच धूळ दिसते, आपल्याला लागतेच पायाला अशी. तर हे तर काम चालू आहे पूर्ण बिल्डिंगचं, त्याच्यामुळं किती साफ करा, पण करावं तर लागणारच आहे की नाही. तर आता हा प्राचीच्या बेडरूममध्ये मी गेले. तुम्हाला मी माझं कपाट ऑर्गनाईज पण दाखवणार आहे. सगळं कसे कपडे मी ठेवते रोजचे वापरायचे. सगळ्यामध्ये ना अगदी छोटे छोटे व्हिडिओज आहेत बघा. हे जर का तुम्ही बघितले तर इथे बघा, आता कवर धुवायला टाकलंय मशीनमध्ये आणि आपल्याला हे कुशन्स पण धुवायचेत. तर तात्पुरती मी बेडशीट अर्धी टाकली आहे आणि तो नाही कवर काढत, कारण तो घालताना पण खूप डिफिकल्ट होतो. फुल पुसून घेतली लादी वगैरे, भिंत, स्विच बोर्ड. आता आपल्याला झाडाला मनी प्लांटला शिफ्ट करायचं आहे आणि ह्या पिंपळाच्या झाडाला पण जमिनीत मस्त त्याला जागा द्यायची. एकूण एक धूळ ब्रशने काढली आहे. आता हे पण धुवायचे टेबलला. कपूर लावलाय स्मेलला घरात. आता आंघोळी झाली. प्रणीतचं पण रूम डीप क्लीन केलाय व्हॅक्यूमने. पुसलेले ते मी तिथे सुकायला घातलेत, मांडायचे कुशन्स. प्राचीचं पण मी एकदम व्हॅक्यूम क्लीनरने डीप क्लीन केला. ती संडेला करते, मशीन ठेवायचं तिकडं. संपूर्ण धूळ काढली. आता ते एकदा वॉश करेल हे पायाचे. आता ब्रशने धूळ सगळी काढली आहे. किती आहेत बघा माझ्याकडं. इकडे पण आहे किचनमध्ये. आता चहा बनवते. तर ओव्हरऑल लुक असं झालेलं आहे. अजून आपल्याला हे पण क्लीन करायचं आहे, मोबाईल चार्जिंग वगैरे. मस्त टी व्हीला पाहते, आनंदी कसे राहायचे. चला मी आता गरम गरम चहा बनवते. तर फ्रेंड्स, हे शॉर्टद्वारे मी त्या दिवशीच तुम्हाला सेंड केला होता व्हिडिओ शॉर्ट्स, आणि आज तो व्हिडिओ पूर्ण कंप्लीट करते. खूप मी थकलेली. चहा पिले आणि मराठी मूवी लावून पाहत बसले. नंतर मिस्टर आले
तर ते ओरडायला लागले, एकटीच काम करत बसते काय. तर म्हणलं आता कोण करणार. ते बोलत होते अर्बन कॅबचे लावून सगळं करून घेतो मी. थँक्यू सो मच.